नमस्कार. दिनांक 20 जुलै. कथेचं शीर्षक आहे कागे आमच्यावर आळ घेतेस. सावकार विहिरी समोरच्या तलावात एक ब्राह्मण बाई कपडे धुवत होती. तिची घागर तिच्या पायांपाशी होती. महाराजांनी तिच्या नकळत ती घागर पाण्यात लोटली. धुणे आटोपल्यावर बाईला घागर सापडेना. पोहणाऱ्या लोकांनी पाण्यात बुडून घागरीचा शोध घेतला, तरीही घागर सापडेना. आता घरी नवऱ्याची बोलणी खावी लागतील या भयाने बाईला रडू आले. ती देवाला आणि दैवाला दोष देऊ लागली. तेव्हा महाराज म्हणाले, कागे आमच्यावर आळ घेतेस. घागर तर जवळच आहे. बाईने पाहिले तो खरेच घागर तिच्या पायापाशीच होती. ही भरली घागर तुझ्या शिरावर बाळे, मी तुझी मावशी तुला न्यावया आले, अशी एक कविता जुन्या काळी प्रसिद्ध होती. लहान वयात लग्न झालेल्या पोरीबाळींच्या डोक्यावर प्रपंचाच्या ओझाचे प्रतीक म्हणजे ही भरलेली पाण्याची घागर होती. विहिरी, तळी, नदी अशा पाणवठ्याच्या जागा म्हणजे भेटीगाठीची, सुखदुःखे वाटून घेण्याची त्यांची संकेतस्थळे असायची. तेथे जमणाऱ्या सासूरवासणी जशा आपल्या सुखदुःखांची देवाणघेवाण करून मन हलके करीत, तशाच गावातल्या साळकया माळकया सुद्धा गावातील लफडी कुलंगडी एकमेकांना सांगत. या साळकया माळकया म्हणजे गावातील चालती बोलती वर्तमानपत्रे होती. परमपूज्य रावसाहेब सहस्त्रबुद्धे अशा स्त्रियांना सगळ्या गावाची लक्तरे धुणाऱ्या समाजसेविका असे म्हणत. या लीलेतील ब्राह्मणबाई ही प्रपंचात बुडालेली प्रापंचिक बुद्धीच आहे. बुद्धीत ब्रह्मचैतन्य प्रतिबिंबित होत असल्यामुळेच तिला ब्राह्मणबाई असे म्हटले आहे. ज्या तलावावर ती धुणे धुत आहे तो तलाव म्हणजे समग्र प्रापंचिकांच्या आसक्तीचे जीवनच आहे. तिने आपल्या पायांजवळ विषय विकारांची घागर ठेवली आहे. सगळे धुणे धुवून झाले म्हणजे विषय चघळून झाले की त्या आसक्तीच्या तलावातच आंघोळ करायची आणि आसक्तीचेच पाणी घागरीत भरून घरी परतायचे ही तिची नित्याची सवय आहे. हाच तिचा प्रपंच आहे. महाराजांच्या रूपाने देवच अशा प्रपंचात बुडालेल्या बुद्धीची परीक्षा घेतो. तिच्या नकळत तिची विषय विकारांची घागर तो लपवतो. घागर नाहीशी झाल्याचे लक्षात येताच बुद्धी कावरी बावरी होते. मग ती घाबरते. घरात असणारा तिचा नवरा म्हणजे जीव तो घागरीवरून झगडा करील या भीतीने ती रडवेली होते. मन चित्त हे पट्टीचे पोहणारे आहेत. त्यांना ती घागर शोधून काढण्याविषयी विनंती करते. मन चित्त हे खोलवर बुडी मारून आसक्तीचा तळ गाठतात, परंतु त्यांनाही ती घागर सापडत नाही. असे दिसताच बुद्धी हंबरडाच फोडते. देवाला आणि दैवाला दोष देऊ लागते. बुद्धीला अजून विषय विकार हे सर्वस्व वाटते आणि तिचा नवरा म्हणजे जीव हाही त्याबाबत कृपणच आहे. जीवाला कृपण का म्हणतात याचे विवरण मागील एका लीलेच्या संदर्भात 12 मेला केलेच आहे. केवळ कर्मफळ भोगण्याचा अधिकारी असणारा जीव संकुचितच असतो, म्हणून तो कृपण असतो. जीव आणि बुद्धीची ही अवस्था पाहून महाराजांच्या स्वरूपातील देव त्यांची घागर त्यांना परत करतो. सारांश: देव अधूनमधून बुद्धीची परीक्षा घेतो व तिचा कल कोणीकडे आहे याची चाचपणी करत असतो. तिचा कल जर प्रपंचाकडे असेल आणि प्रपंचाची आसक्ती, विषय विकार आणि विषय सुख हेच जर तिचे सर्वस्व असेल, तर तो तिला त्यातून बाहेर काढण्याची जबरदस्ती करत नाही. तिला खुशाल प्रपंच करू देतो. देवाला कसलीही घाई नाही व नसतेही. असे जीव आणि बुद्धी प्रपंचातच गुंतून पडतात. ते आपली विषय विकारांची घागर जपण्याचा आणि आसक्तीच्या पाण्यात डुंबत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. क्षणभरही ती घागर नजरेआड झाल्यास ते कासावीस होतात आणि हाय रे देवा, हाय रे दैवा असे म्हणत देवाला आणि दैवाला दोष देण्यास कमी करत नाहीत. अशांच्या उद्धाराची वेळ येण्यास खूप कालावधी लागणार हे जाणून देव त्यांची घागर परत करतो व त्यांना जन्ममरणाच्या चक्रात आणि प्रपंचात सुखदुःखात राहू देतो. देवाने आपली विषय विकारांची घागर लपवली तर त्याचे दुःख मानायचे की आनंद मानायचा हे आपणच ठरवायचे आहे. धन्यवाद.